स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या YouTube चॅनल मध्ये। आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी चा युनिट 4 मधील 4.2 त्यामधील भोली हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत। सर्वात महत्त्वाची सूचना की युनिट 4 च्या ज्या सर्व लिंक्स आहेत लेसन आणि पोएमच्या त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील आणि इंग्लिश वर्कशॉपच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील, त्यामध्ये जाऊन तुम्ही ते अभ्यासू शकता। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया युनिट 4 मधील 4.2 भोली हा लेसन समजून घ्यायला। इयत्ता 10वी युनिट 4.2 भोली। सदर पाठाचं लिखाण या स्टोरीचं लिखाण केलं आहे के.ए. अब्बास यांनी, ज्यांचा जन्म 1914 आणि 1987 साली त्यांचा मृत्यू झाला। ही वॉज एन इंडियन फिल्म डायरेक्टर, नोवेलिस्ट, स्क्रीन रायटर अँड अ जर्नलिस्ट इन द उर्दू, हिंदी अँड इंग्लिश लँग्वेज। ते एक इंडियन फिल्म डायरेक्टर होते, नोवेलिस्ट, त्याचबरोबर स्क्रीन रायटर आणि जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार ते होते। कशामध्ये, कुठल्या भाषांमध्ये? उर्दू, हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजसाठी। हिज फिल्म्स वॉन नॅशनल अवॉर्ड्स, त्यांच्या जे काही फिल्म्स आहेत, पिक्चर्स आहेत, त्यांना नॅशनल अवॉर्ड्स म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले होते। ही इज कन्सिडर्ड वन ऑफ द पायनियर ऑफ इंडियन पॅरलल और निओ रिअलिस्टिक सिनेमाज। ते काय तर पायनियर म्हणजे उद्गाते आहेत इंडियन पॅरलल आणि किंवा मग निओ रिअलिस्टिक सिनेमाचे। हिज कॉलम लास्ट पेज होल्ड्स द डिस्टिंक्शन ऑफ बीइंग वन ऑफ द लॉन्गेस्ट रनिंग कॉलम्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम। जो की भारतीय पत्रकारिता आहे त्यामध्ये त्यांचा जो लास्ट पेज हा जो कॉलम होता तो सगळ्यात जास्त काळ चाललेला एक कॉलम म्हणून ओळखला जातो। आता आपण पार्ट 1 कडे येतो बघा। पार्ट 1 हा या आहे भोली या कथेचा। अतिशय सुंदर अशी कथा आहे आणि जी डावरी सिस्टीम आहे भारतामध्ये आणि लोकांची बघण्याची जी प्रवृत्ती आहे, म्हणजे आपल्याकडे कसं असतं भारतामध्ये सुद्धा आजही दिसण्यावरून काय केलं जातं, माणसाला जस्टिफाय केलं जातं किंवा माणसाला काय हे मिळते, काय म्हणते, प्रेम मिळालं समाजातून। तर ह्या गोष्टीला इथे काय केलं तर कुठेतरी फोकस करण्याचं काम केलेलं आहे की जी भोली आहे ती कुरूप आहे दिसायला, परंतु शेवट तिचा किती छान प्रकारे करते आणि तिचं डिसिजन आहे स्वतःच्या आईवडिलांची सेवा करण्याचं आणि शाळेत शिकवण्याचं, तेच कुठेतरी माणसाच्या मनाला काय होतं तर लागून जातं की मग आता माणसाला ह्या लेसन मधून आपला एक प्रश्न पडतो की माणसाने दिसण्याला महत्त्व दिलं पाहिजे की असलेल्या इनर ब्युटीला म्हणजे आत्मिक किंवा आतील अशा सुंदरतेला महत्त्व दिलं पाहिजे। हा प्रश्न सुद्धा आपल्या समोर के.ए. अब्बास हे काय करतात तर उभा करतात। अतिशय छान असा हा अशी स्टोरी आहे भोलीची। चला तर आता ती काय करूया आपण समजून घेऊया। पार्ट 1। Her name was Sulekha, but since her childhood, everyone had been calling her Bholi the Simpleton. तिचं खरं नाव हे सुलेखा होतं, परंतु लहानपणापासून सगळेच तिला काय म्हणून बोलवायचे तर भोली म्हणून तिला बोलत होते। भोली द सिम्पल्टन। सिम्पल्टन म्हणजेच काय तर वन हु कॅन बी इझिली डिसिव्ड टू बिलीव्ह एनीवन। भोळसट ज्याला आपण म्हणतो त्याला सिम्पल्टन असं म्हणतात। ओके, वेडगळ असं आपण त्याला म्हणू शकतो। तर सर्व तिला भोळी असं म्हणत होते तिला लहानपणापासूनच। शी वॉज अ 4th डॉटर ऑफ नंबरदार रामलाल। आता नंबरदार म्हणजे काय, अन ऑफिशियल हु कलेक्ट रेव्हेन्यू, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एक असा व्यक्ती की जो महसूल गोळा करतो गावामध्ये। ओके, तो महसूल गोळा करणारा नंबरदार, म्हणजे ती नंबरदार रामलालची 4थी मुलगी होती। When she was 10 months old, she had fallen off the cot on her head and perhaps it had damaged some part of her brain. 10 महिन्याची असताना ती काय झाली तर पलंगावून, कॉट म्हणजे काय तर पलंगावून ती खाली डोक्यावर पडली। ओके, and perhaps it had damaged some part of her brain, आणि कदाचित किंवा बहुतेक त्यामुळेच तिच्या मेंदूचा काही भाग अधू झाला असावा। That was why she remained a backward child and came to be known as Bholi the Simpleton. ओके, आणि ती बुद्धीने थोडी काय झाली तर मंद झाली म्हणून सगळे तिला काय म्हणू लागले, भोली म्हणू लागले होते। At birth the child was very fair and pretty. ज्यावेळेस ती झाली, जन्माला आली त्यावेळेस ती कशी होती, खूप गोरी आणि सुंदर होती। But when she was born, she was 2 years old. She had an attack of smallpox. पण 2 वर्षाची असताना तिला देवीचा आजार झाला। Only the eyes were saved. फक्त त्या तिचे डोळेच वाचले। But the entire body was permanently disfigured by deep black
पॉक मार्क्स म्हणजे काय, उरण ज्याला आपण म्हणतो, परंतु संपूर्ण शरीर हे कायमस्वरूपी खोल काळ्या वर्णांनी विद्रूप झालं होतं, परमनंटली ते झालं होतं. डिस्फिगर म्हणजे काय तर स्पॉइल्ड, खराब झालं होतं किंवा मग ते विद्रूप असं दिसत होतं. लिटल सुलेखा could not speak till she was 5 and when at last she learned to speak she stammered. ओके, 5 वर्षाची होईपर्यंत सुलेखाला बोलता येत नव्हतं. बट when at last she learned to speak, आणि शेवटी जेव्हा ती बोलायला शिकली तेव्हा ती she stammered, ती तोतरी बोलायला लागली. The other children often made fun of her and mimicked her. आता बाकीची जी मुलं होते तिची काय करायची, खिल्ली उडवायची आणि तिची बोलण्याची नक्कल करीत होते. मिमिक म्हणजे काय तर नक्कल करणे. ते काय करायचे, बाकी मुलं तिच्या बोलण्याची नक्कल करत होते. ॲज अ रिझल्ट शी टॉक्ड व्हेरी लिटल, त्यामुळे ती खूप काय होती तर जवळजवळ ती बोलणं शिकली, मग खूप कमी ती बोलत होती. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन, रामलालला 7 मुलं होती. 3 sons and 4 daughters and the youngest of them was भोली. 3 मुलं आणि 4 मुली, त्यात भोली जी होती ती सर्वात धाकटी म्हणजे सर्वात छोटी ती होती. इट वॉज प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड अँड देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक. त्याचे सुखवस्तू, इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड अँड देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक. आणि जे काही रामलाल होता तो शेतकरी होता आणि त्यामुळे शेतकरी कुटुंब असल्यामुळे घरात खाण्यापिण्याची काय होती तर काही कमी नव्हती, म्हणजे खाण्यापिण्यासाठी चांगल्या अशा प्रकारचं घर ते होतं. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. भोली वगळता बाकीची सर्व मुलं कशी होती, सुदृढ आणि सशक्त होती. स्ट्रॉंग म्हणजे सशक्त अशी ती होती. द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड लेटर इन कॉलेज. त्याची जी मुलं होती त्यांनी काय केली होती तर शहरातल्या शाळेत शिकून म्हणजे ती आता कॉलेजमध्ये सुद्धा जायला लागली होती. ऑफ द डॉटर्स राधा द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड. आणि सगळ्यात मोठी जी मुलगी होती थोरली राधा, तिचं लग्न झालं होतं. द सेकंड डॉटर मंगलाज मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड. रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा. तिची दुसरी मुलगी होती कुठली, मंगल, त्या मंगलचं लग्न ठरलं होतं आणि रामलाल आता तिसऱ्या लेकीचा म्हणजेच चंपाच्या लग्नाचा विचार करीत होता. They were good looking healthy girls. त्या सर्व ज्या मुली होत्या त्या कशा होत्या, सुस्वरूप आणि सुदृढ अशा त्या होत्या, सुंदर दिसायला त्या होत्या आणि सुदृढ अशा मुली होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईट ग्रूम्स फॉर देम. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधणं म्हणजे नवरदेव शोधणं काही अवघड नव्हतं. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. परंतु रामलाल हा भोलीसाठी काय होतं तर त्याला तिची त्या भोलीची तिला काय वाटत होती तर काळजी वाटत होती. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजंट. तिच्याकडे सौंदर्य नव्हतं आणि बुद्धिमत्ता सुद्धा नव्हती. भोली वॉज 7 years old when मंगला वॉज मॅरिड. मंगलाचं लग्न झालं तेव्हा भोली किती वर्षाची होती, 7 वर्षाची होती. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन इन देअर स्कूल. आणि त्याच वर्षी त्यांच्या गावात मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली होती. द तहसीलदार साहिब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. जे तहसीलदार साहेब आहेत ते शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. द तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपन सेरेमनी. ही सेड टू रामलाल, ॲज द रेव्हेन्यू ऑफिशियल you are the representative of the government in the village and so you must set an example to the villager. त्यावेळेस तहसीलदार साहेब रामलालला म्हणाले, महसूल अधिकारी म्हणून तुम्ही गावातील सरकारचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे तुम्हाला काय करायला, तुमच्या मुलीला शाळेत पाठवून गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला पाहिजेत. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू द स्कूल. तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या मुलीला शाळेत पाठवून काय केलं पाहिजे तर गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला पाहिजे, म्हणजे एक एक्झाम्पल तुम्ही गावकऱ्यांसाठी व्हायला हवं, अशी सूचना किंवा असं तहसीलदार हे कोणला म्हणले तर रामलालला म्हणाले. दॅट नाईट वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ. त्या रात्री रामलालने काय केली तर पत्नीशी चर्चा केली. शी क्राईड, आर यू क्रेझी. ती वैतागून म्हणाली, तुम्हाला वेड लागलाय का. आर यू क्रेझी. क्रेझी म्हणजे वेड लागणे. इफ गर्ल्स गो टू स्कूल हु विल मॅरी देम. मुलींना जर शाळेत पाठवलं तर त्यांच्याशी लग्न कोण करणार, हा प्रश्न त्याच्या बायकोने
रामलालला विचारला. रामलालच्या बायकोने रामलालला विचारला. बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार. परंतु तहसीलदारांचं जे काही म्हणणं आहे ते डावलायची हिंमत रामलालमध्ये नव्हती. ॲट लास्ट हिज वाईफ सेड. शेवटी त्याची बायको म्हणाली, आय विल टेल यू व्हॉट टू डू. मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. सेंड भोली टू स्कूल. भोलीला काय करा, शाळेत पाठवा. अँड इट इज देअर इट लिटल चेंज ऑफ हर गेटिंग मॅरिड विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. ओके, तसे तिचा विद्रूप चेहऱ्यामुळं किंवा मग मंदपणामुळे तिची लग्न होण्याची शक्यता कशी तर कमीच आहे. लिटल चान्स, खूप कमी चान्स आहे तिचं लग्न होण्याचं, कारण ती कशी तर अगली दिसायला आहे आणि मंद सुद्धा ती होती. त्यामुळे लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. शाळेतल्या शिक्षकांना तिची काळजी घेऊ दे, असं तिच्या बायकोने, रामलालच्या बायकोने रामलालला सांगितलं. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड, कम विथ मी, आय विल टेक यू टू स्कूल. दुसऱ्या दिवशी भोलीचा हात पकडून रामलाल तिला म्हणाला, कम विथ मी, माझ्यासोबत चल. आय विल टेक यू टू स्कूल, मी तुला काय करतो, शाळेत घेऊन जाणार आहे. भोली वॉज फ्रॅटन. भोली, फ्रॅटन म्हणजे घाबरणे. भोली काय झाली, तिथे घाबरली. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. शाळा म्हणजे काय हे तिला ठाऊक नव्हतं. शी रिमेंबर्ड हाऊ अ फ्यू डेज अगो देअर ओल्ड काऊ लक्ष्मी हॅड बीन टर्न आउट ऑफ हाऊस अँड सोड. काही दिवसापूर्वी त्यांच्या म्हातारी जी लक्ष्मी गाय होती तिला घरातून घेऊन गेले आणि विकून टाकलं होतं, ते तिला आठवलं. नो 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 नो, शी शाउटेड इन टेरर अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीप. नाही नाही असं ती भीतीने ओरडली आणि वडिलांनी पकडलेला हात तिने काय केलं तर सोडून ती तिथून पळाली. म्हणजे वडिलांचा हात जो आहे तिने तो काय केला तर त्यांच्या हातातून तिने सोडून घेतला. व्हॉट्स द मॅटर विथ यू यू फूल, शाउटेड रामलाल. रामलाल ओरडला, काय झालं तुला मूर्ख मुली. यू फूल म्हणजे मूर्ख तू. आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल, मी तुला फक्त काय करत आहे, शाळेत घेऊन जातोय. देन ही टोल्ड हिज वाईफ. त्यानंतर तो तिच्या बायकोला म्हणाला, त्याच्या पत्नीला म्हणाला, काय म्हणाला बघा, लेट हर वेअर सम डिसेंट क्लोथ्स टुडे. तिला काय कराच, जरा चांगले कपडे घाल. ऑर एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर. नाहीतर तिला बघून शिक्षक आणि शाळेतले इतर मुली आपल्याबद्दल काय म्हणतील. त्यासाठी तिला काय कर, डिसेंट क्लोथ्स म्हणजे चांगले कपडे तू घाल, असं तिने बायकोला सांगितलं. न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली. भोलीसाठी कधीच नवीन कपडे शिवले गेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास्ड ऑन हर. तिच्या बहिणींचे जे जुने कपडे आहेत तेच तिला दिल्या जायचे. नो वन केअर टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स. कोणी तिचे कपडे धुवायचं किंवा मग ठीकठाक करायची तसदीही घेत नव्हतं. कोणी ते करत नव्हतं, साफसाफ कपडे तिचे करत नव्हतं. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव्ह अ क्लीन ड्रेस विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. पण आज तिथे नशीब जोरावर होतं. ओके, अनेकदा धुवून आटल्यामुळे चंपाला घट्ट होणारा धुतलेला ड्रेस आज तिला घालायला मिळाला होता. शी वॉज इवन बाथ अँड ऑइल वॉज रफ्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर्स. ओके, त्यानंतर तिला आंघोळ घातली गेली आणि तिचा जो गुंता झालेला वृक्षाचं केसांना आज तेल मिळालं होतं. गुंता झालेला, मॅटेड म्हणजे काय, गुंता झालेले जे केस आहेत त्यांना काय तेल दिलं गेलं होतं, तेल लावलं गेलं होतं. ओनली देन did she begin to believe that she was being taken to a place better than her home. हे सगळं पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की घरापेक्षा चांगल्या ठिकाणी आज तिला जायला मिळणार आहे. When they reached the school, the children were already in their classrooms. ते शाळेत पोहोचले तोवर मुलं जी होती ती अगोदरच वर्गात बसली होती. रामलाल handed over his daughter to the headmistress. रामलालने काय केलं, आपल्या मुलीला मुख्याध्यापिकांच्या सुपूर्द केले. जे मुख्याध्यापक होते त्यांच्याकडे तिने, हेडमिस्ट्रेसकडे म्हणजे मुख्याध्यापिकेकडे तिने रामलालने तिला सुपूर्द केलं. लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फिअर लॅडेन आईज. एकटी राहिल्यामुळे ती घाबरलेल्या नजरेने पाहू लागली होती. देअर वर सेव्हरल रूम्स. तिथे बऱ्याच खोल्या होत्या. अँड इन इच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वॅटेड ऑन मॅट्स
रीडिंग फ्रॉम बुक्स और रायटिंग ऑन स्लेट्स. बऱ्याचशा खोल्या तिथे होत्या आणि प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटायांवर बसून बडबड करीत होत्या, पुस्तके वाचित होत्या, त्याचबरोबर स्लेट म्हणजे काय, पाटीवर लिहत होत्या. The headmistress asked Bholi to sit down in a corner in one of the classroom. मुख्याध्यापकांनी काय केलं तर भोलीला एका वर्गात जाऊन कोपऱ्यात बसायला सांगितलं. Bholi did not know what exactly a school was like and what happened there. शाळा म्हणजे नक्की काय आणि तिथे काय घडतं हे भोलीला अजिबात माहिती नव्हतं. But she was glad to find so many girls almost of her own age present there. पण जवळपास आपल्याच वयाच्या इतक्या साऱ्या मुली बघून तिला आनंद झाला होता. She hoped that one of these girls might become her friend. त्यातलीच एखादी मुलगी आपली मैत्रीण व्हावी अशी तिला आशा वाटली. The lady teacher who was in the class was saying something to the girls, but Bholi could understand nothing. त्या वर्गातील शिक्षिका मुलींना काहीतरी सांगत होत्या, परंतु भोलीला त्यातलं काही कळालं नव्हतं. could understand nothing. She looked at the pictures on the wall. ती काय करत होती तर जे काही वॉल आहे, भिंत आहे, त्या भिंतीवरील चित्रांकडे ती पाहत होती. The color fascinated her. त्या जे कलर आहेत ते कलर तिला काय करत होते, मोहित करत होते. फॅसिनेटेड म्हणजे काय, मोहित करणे. The horse was brown just like the horse on which the तहसीलदार had come to visit the village. घोड्याचा, त्या चित्रामधील जो घोडा होता त्या घोड्याचा रंग तपकरी होता आणि तहसीलदार ज्या घोड्यावर बसून त्या गावात आला होता अगदी तसाच तो घोडा होता. ते चित्र त्या भिंतीवर काढलेलं होतं त्या घोड्याचं. The goat was black like the goat of their neighbors. त्या चित्रामध्ये जी बकरी होती तिचा रंग कसा होता, काळा होता. म्हणजे शेजारच्या ज्या बकऱ्या आहेत त्या बकऱ्यासारखाच त्या बकरीचा, त्या चित्रात काढलेल्या बकरीचा कलर काळा होता. The parrot was green like the parrots she had seen in the mango orchards. जे काही आंब्यातल्या पोपटांसारखाच त्या पोपटांचा रंग कसा होता, हिरवा होता. And the cow was just like their Lakshmi. आणि त्यांच्या लक्ष्मीसारखीच गाय ही त्यात होती, त्या चित्रामध्ये होती. And suddenly Bholi noticed that the teacher was standing by her side and smiling at her. अचानक भोलीला जाणवलं की शिक्षिका तिच्याकडे पाहून काय तर हसत होत्या आणि ती शिक्षिका काय तिच्या शेजारीच उभ्या होत्या आणि त्या तिच्याकडे बघून हसत होत्या. What is your name, little one? तुझं नाव काय आहे बाळ, असा प्रश्न त्या शिक्षिकेने विचारला. भो 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 म्हणजे तिला बोलता येत नव्हतं. She could stammer no further than that. ती चाचपडत एवढत बोलली, म्हणजे एवढंच तिला बोलता आलं. स्टॅमर्ड, चाचपडत, हकलता असंच बोलता आलं. भो भो म्हणजे पूर्ण शब्द ती बोलू शकली नाही. Then she began to cry and tears flowed from her eyes in a helpless mood. आणि ती रडू लागली, तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. She kept her head down as she sat in her corner, not daring to look up at the girls who she knew were still laughing at her. तिच्याकडे बघून हसणाऱ्या मुलींकडे मान वर करून बघायचं धाडस तिला होईना आणि ती काय झाली तर खाली मान घालून कोपऱ्यामध्ये बसून रडू लागली. When the school bell rang, शाळेची घंटा वाजली, all the girls scurried out of the classroom. Scurried means run or move away in the hurry. सगळ्या मुली काय झाल्या तर वर्गाच्या बाहेर पळाल्या. But Bholi dared not leave her corner. पण भोळी मात्र तशीच त्या कोपऱ्यात बसून होती. Her head still lowered. तिने तिची मान खाली घातलेली होती. She kept on sobbing. ती काय करत होती तर मुसमुसत होती. सॉबिंग म्हणजे काय, मुसमुसणे. अशी ती बसलेली होती त्या कोपऱ्यामध्ये. भोली. The teacher's voice was so soft and soothing. शिक्षिकेचा आवाज किती मृदू आणि सुखदायक होता. soothing म्हणजे सुखदायक. In all her life she had never been called like that. आजवर तिला तिच्या आयुष्यात तिच्याशी कुणी असं बोललं नव्हतं. It touched her heart. ती तिच्या मनाला खूप भिडलं. Get up, उठ, टीचर तिला म्हणाल्या. शिक्षिका म्हणाली get up, उठ. It was not a command but just a friendly suggestion.
तिच्या बोलण्यात कुठल्या प्रकारची बळजबरी नव्हती. तो तिचा कसा तो त्या शिक्षिकेचा एक आपुलकीचा आवाज तिला होता. फ्रेंडली सजेशन. भोली गॉट अप. भोली उठली. नाउ टेल मी युअर नेम. आता मला तुझं नाव सांग. असा शिक्षिकेने प्रश्न विचारला. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. आपल्या तोत्र्या जिभेने पुन्हा दगा दिला तर असं तिला वाटायला लागलं. कोणाला? भोलीला वाटायला लागलं. फॉर द सेक ऑफ धिस काइंड ऑफ वुमेन. पण या दयाळू स्त्रीसाठी तरी आपण प्रयत्न केला पाहिजे असं त्या भोलीला वाटलं. हावेवर शी डिसाइडेड टू टेक अन एफर्ट. पण या दयाळू स्त्रीसाठी त्यांनी तरी काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे असं तिला वाटायला लागलं. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न करणे. शी हॅड सच अ सूथिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. ती प्रेमळपणाने बोलत आहे, ती आपल्यावर हसणार नाही असं भोलीला समजलं. भो भो भो. शी बिगन टू स्टॅमर. तिला पुन्हा काय करायला लागली? ती चाचपडायला लागली किंवा तिला बोलायला अडचण यायला लागली. ती तोत्र्यापणाने बोलायला लागली. भो भो अशा प्रकारे. वेल डन वेल डन. शाबास शाबास. छान छान असं म्हणत द टीचर इनकरेज हर. शिक्षिका काय करायला लागली? तिला प्रेरणा किंवा प्रोत्साहन देत होती. कम ऑन नाव द फुल नेम. आता तुझं पूर्ण नाव सांग. भ भ भो भो भोली असं. भ भ भोळी असं ती ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट. आणि शेवटी ती असं बोलण्यास उच्चारण्यास काय झाली तर समर्थ झाली आणि ती भोळी असा शब्द ती बोलली. अँड फेल्ट रिसिव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि तिला शेवटी असा शब्द बोलता आला आणि मोठं यश असं मिळाल्यासारखं तिला वाटलं. वेल डन. शाबास. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड. शाबास. शिक्षिकेने तिच्या पाठीवर थोपटत तिला शिक्षिका म्हणाली. पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. तुझ्या मनातली काय कर? भीती काढून टाक, म्हणजे तू इतरांसारखी बोलू शकशील. भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क रिअली. भोळीने आश्चर्याने वर पाहिलं, जणू तिला विचारायचं होतं खरंच. भोली नोडेड. भोळीने काय केली तर मान डोलावली. नो सेट अलाउड. नाही, मोठ्यानं सांग. येस. हो 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 हो. अँड भोली हरसेल्फ वॉज अस्टॉनिश दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. ओके. जेव्हा ह हो असं ती म्हणाली त्यावेळेस तिला असं वाटलं की भोळीला एक आश्चर्यचकित झालं. अस्टॉनिश. शी भोली हरसेल्फ वॉज अस्टॉनिश. तिला स्वतःच काय वाटलं? आश्चर्य वाटलं. अँड शी हॅड बीन एबल टू से इट. आणि ती अशा प्रकारे बोलू शकली होती. डिडंट आय टेल यू नाउ टेक दिस बुक. मी म्हटलं नव्हतं का तुला? आता हे पुस्तक घे. शिक्षिका तिला म्हणाली. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर. डॉग, कॅट, गोट, हाऊस, पॅरेट, टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी. त्या पुस्तकात खूप सारी रंगीत चित्र होती. ज्यामध्ये कुठलं डॉग्स, कलर डॉग म्हणजे कलरफुल कलर केलेले डॉग्स म्हणजे कुत्रा, कॅट, गोट म्हणजे बकरी, हाऊस, पॅरेट, टायगर आणि काऊ म्हणजे त्यांच्याकडे जी काऊ होती लक्ष्मीसारखी दिसणारी गाय सुद्धा त्या चित्रांमध्ये होती. अँड विथ एव्हरी पिक्चर शी वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर्स. आणि प्रत्येक चित्राबरोबर मोठ्या आकारात लिहिलेली काळी अक्षरे सुद्धा होती. इन 1 month यू विल बी एबल टू रीड दिस बुक. एका महिन्यात तू हे पुस्तक वाचू शकशील. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक देन अ स्टील बिगर वन. मग मी तुला अजून मोठं पुस्तक देईन, मग अजून मोठं पुस्तक मी तुला देईल असं शिक्षिका तिला म्हणाली. इन टाइम यू विल बी मोर लर्न दॅन एनीवन एल्स इन द विलेज. ओके. काही दिवसातच तू गावातल्या इतरांपेक्षा सर्वात जास्त शिकशील. People will listen to you with respect and you will be able to speak without the slightest stammer. ओके. इतरांपेक्षा तू खूप जास्त शिकशील, मग कुणीही तुला हसणार नाही. लोक तुझं बोलणं आदराने ऐकतील आणि तू अजिबात न चाचपडता न तोत्र बोलता तू बोलू लागशील. कुठल्या प्रकारचा तोत्रेपणा तिथे उरणार नाही. अंडरस्टँड? समजलं? नाव गो होम. आता घरी जा. अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आणि आता सध्या घरी जा आणि उद्या सकाळी लवकर ये. भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वेर रिंगिंग अँड द ट्रीज
in front of the school house had blossomed into big red flower. अचानक गावातल्या देवळातल्या सगळ्या घंटा घनघन वाजू लागल्या आहेत आणि शाळेसमोरची झाडे मोठ्या मोठ्या लाल फुलांनी बहरून गेली आहेत असं भोलीला वाटलं. her heart was throbbing with a new hope and a new life. तिचा हृदय नव्या आशेने आणि नवजीवनाच्या उमेदीने धडधडू लागलं होतं. पार्ट 2 भाग दुसरा काय दिलं बघा. Thus the years passed. अशा प्रकारे जी वर्ष आहेत बरीचशी वर्ष अशा प्रकारे निघून गेली. The village became a small town. ते छोटंसं जे गाव होतं ते आता एका छोट्या शहरात रूपांतरित झालं होतं. The little primary school became high school. आता जी प्राथमिक शाळा होती तिचं रूपांतर आता माध्यमिक शाळेत झालं होतं. There were now a cinema under a tin shed. पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमा घर and a cotton ginning mill. जिनिंग म्हणजे काय तर अशा ज्या ठिकाणी कापूस आणि जे सीळ आहे त्याला वेगळं केलं जातं त्याला जिनिंग असं म्हणतात. ओके, म्हणजे तिथे कापूस पिंजण्याची गिरणी सुद्धा चालू झाली होती. द मेल ट्रेन बिगन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन. जी मालगाडी आहे आता तिथल्या रेल्वे स्टेशनवर थांबू लागली होती. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ, देन शॅल आय ॲक्सेप्ट बिश्वंबर्स प्रपोजल. एके रात्री जेवणानंतर रामलाल आपल्या पत्नीला म्हणाला, मग बिश्वंबरचा प्रस्ताव मी मान्य करू का. बिश्वंबर. ओके. येस सर्टनली हिज वाईफ सेड. तिची बायको म्हणाली, तिची पत्नी त्याला म्हणाली, होय जरूर. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राइडग्रूम. असा नवरा मिळाला तर भोळीचं भाग्य काय होईल तर उजळून जाईल. अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड्स इन द बँक. मोठं दुकान, स्वतःचं घर आणि बँकेत हजारो रुपये आहेत असं मी ऐकलंय. मोरओव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी ड्रावरी. विशेष म्हणजे तो हुंडाई मागत नाहीये. That's right, but he is not so young, you know, almost the same age as I am, and he is also limp. ओके, बरोबर आहे, पण तो वयाने काय नाही तर लहान नाही, जवळपास माझ्याच वयाचा तो आहे आणि पायाने किंचितसा अधू सुद्धा आहे. लिंब म्हणजे लंगडा सुद्धा तो आहे. Moreover, the children from his first wife are quite grown up. त्यात पुन्हा त्याची पहिल्या बायकोची मुलंही बरीच मोठी झालेली आहेत. सो व्हॉट डज इट मॅटर. त्याने काय फरक पडणार आहे असं बायकोने उत्तर त्याला दिलं. 45 or 50 इट इज नो ग्रेट एज फॉर मॅन. 50, 45 किंवा 50 म्हणजे पुरुषांसाठी काही फार मोठं वय नाही. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पॉकमार्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. उलट आपलं नशीब म्हणून तो दुसऱ्या गावचा आहे आणि त्यामुळे त्याला तिच्या देवीच्या डागाबद्दल आणि मंदपणाबद्दल माहिती सुद्धा नाही. इफ वी डोंट ऍक्सेप्ट दिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. आपण जर हे स्थळ स्वीकारलं नाही तर ती जन्मभर अशीच बिनलग्नाची राहील. येस बट आय वंडर व्हॉट भोली विल से. पण भोली काय म्हणेल याचा मी विचार करतोय. व्हॉट विल दॅट विटलेस वन सेड. ती अधुडोक्याची काय म्हणणार आहे. शी इज लाईक अ डम काऊ. ती म्हणजे काय तर मठ्ठ आहे. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. खरंच तू म्हणतेस ते. रामलाल पुटपुटला. इन द अदर कॉर्नर ऑफ कंट्री यार्ड भोली ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर्ड कन्व्हर्सेशन. अंगणात दुसऱ्या टोकाला भोली पलंगावर पडून आईवडिलांचं कुजबुजत्या आवाजातलं बोलणं ऐकत होती. म्हणजे ती ऐकत होती. विस्पर म्हणजे जे बारीक आवाजात ते बोलत होते ती बाहेर त्या पलंगावर पडून ऐकत होती. विश्वंभरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. विश्वंभरनाथ हा चांगला श्रीमंतवाणी होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. तो त्याच्या बऱ्याच मित्रमंडळींचा आणि नातलगांचा लवाजमा घेऊन लग्नासाठी आला. अ ब्रास बँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम एन इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन विथ द ब्राइडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स.
मिरवणुकीसमोर पितळी बँडवर हिंदी सिनेमातली लोकप्रिय गाणी वाजत होती आणि नवरा मुलगा सजवलेल्या घोड्यावर बसून पाठीमागून येत होता. म्हणजे डेकोरेटेड असा घोडा होता, त्यावर बसून तो नवरदेव येत होता. रामलाल वॉज ओव्हरजॉय टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. तो थाटमाट पाहून रामलाल खुश झाला होता. He had never dreamed that his fourth daughter would have such a grand wedding. आपल्या चौथ्या लेकीच्या इतक्या धामधुमीत लग्न होईल असं त्याला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. Bholi's elder sister, who had come for the occasion, were envious of her luck. ओके, लग्नाला आलेल्या भोलीच्या जगे थोरल्या बहिणी आहेत, त्यांना हा थाट पाहून तिचा हेवा वाटत होता. एनवी म्हणजे काय, जलस. त्यांना जलसी फील होत होती किंवा हेवा तिचा वाटत होता. When the auspicious moment came, the priest said, "Bring the bride." लग्नाचा मुहूर्त जवळ आल्यावर तेव्हा भटजी जे होते ते म्हणाले, वधूला घेऊन या. Bring the bride. Bholi, clad in a red silken bridal dress, was led to bride's place near the sacred fire. रेशमी लाल वधू वस्त्रातल्या भोळीला यज्ञाजवळ वरापाशी आणण्यात आलं. आपण जो काही वर आहे, नवरदेव आहे, त्या नवरदेवाजवळ आणण्यात आलं. गार्लँड द ब्राईट, वधूला माळ घाला. वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड विश्वंभरनाथ, विश्वंभरनाथला त्याच्या मित्रांपैकी एकाने सूचना केली, वधूला माळ घाल म्हणून. द ब्राइडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मारीगोल्ड्स, वराने पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार वर उचलला. A woman slipped back the silken veil from the bride's face. एकीने वधूच्या चेहऱ्यावरचा रेशमी घुंगट मागे केला. विश्वंभर look a quiet glance. विश्वंभरने एक नजर टाकली. The garland remained poised in his hand. तो त्याच्या हातात जो काही गार्लँड होता, हार होता, तो तसाच त्याच्या हातात घेऊन तो उभा राहिला. The bride slowly pulled down the veil over her face. वधूने अलगद घुंगट पुन्हा चेहऱ्यावर ओढला. Have you seen her? तू तिला बघितलंस? said Vishwambar to the friend next to him. विश्वंभर आपल्या मित्राला म्हणाला. She had pockmarks on her face. तिच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण आहेत. So what? मग काय झालं? You are not young either. तू तरी कुठे तरुण आहेस? Maybe, नसेन. But if I am to marry her, her father must give me 5,000 rupees. पण मी तिच्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर तिच्या वडिलांनी मला काय करावं तर 5,000 रुपये दिलेच पाहिजे. रामलाल went and placed his turban his honor. रामलालने पुढे होऊन आपला जो मान, आपली जी पगडी आहे ती विश्वंभरच्या पायावर ठेवली. डू नॉट ह्युमिलिएट मी, सो माझा असा अपमान करू नका. टेक 2,000 रुपीज, 2,000 रुपये घ्या. नो 5,000, नाही 5,000. और वी गो बॅक, नाहीतर आम्ही परत जातो. कीप युअर डॉटर, तुमची मुलगी तुमच्याकडे ठेवा. बट अ लिटल कन्सिडरेट प्लीज, थोडं समजून घ्या अशी तो विनंती करत होता. इफ यू गो बॅक आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज. तुम्ही परत गेलात तर गावात तोंड दाखवायला मला जागा उरणार नाही. Then out with 5,000, मग 5,000 द्या. Tears streaming down his face, Ramlal went in, opened the safe and counted out the notes. अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी रामलाल आत गेला आणि तिजोरी उघडून त्यातील तो नोटा मोजू लागला. He placed the bundle at the bridegroom's feet. मग नोटांचं बंडल त्यांनी काय केलं तर नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवलं. On Vishwambar's greedy face appeared a triumphant smile. लोभी लालची असा विश्वंभरच्या चेहऱ्यावर विजयी हसू तरळलं की विजयी हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. He had gambled and won. तो जुगार खेळला होता आणि जिंकला होता. Give me the garland, he announced. तो म्हणाला, तो हार इकडे आणा, असा तो उद्गारला. Once again the veil was slipped back from the bright face, but this time her eyes were not downcast. पुन्हा एकदा नवरीच्या चेहऱ्यावरची घुंगट मागे सरकवण्यात आला, पण यावेळी तिची नजर खाली झुकलेली
नव्हती. डाउनकास्ट म्हणजे लुकिंग डाऊन, म्हणजे ती खाली बघत नव्हती. शी वॉज लुकिंग अप, लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड अँड इन हर आईज देअर वॉज नायदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कंटेम्प्ट. ती मान वर करून होणाऱ्या नवऱ्याकडे थेट बघत होती. तिच्या डोळ्यात रागही नव्हता आणि द्वेषही नव्हता, फक्त थंडगार असा तिरस्कार. कंटेम्प्ट म्हणजे काय, तिरस्कार तिच्या चेहऱ्यामध्ये होता. कुठल्या प्रकारचा राग, अँगरही नाही आणि हेट म्हणजे तिरस्कार सुद्धा नाही, तर फक्त काय होता तर तिच्या डोळ्यामध्ये त्याला काय दिसत होतं, फक्त तिरस्कार दिसत होता. विश्वंभर raised the garland to place it round the bride's neck, but before he could do so, Bholi's hand struck out like a streak of lightning, and garland was flung into the fire. She got up and threw away the veil. विश्वंभर नवरीच्या गळ्यात हार घालण्यासाठी हार वर उचलला, पण त्याआधी भोलीच्या हाताच्या एका सनसनीत फटकाऱ्यासरशी तो हार अग्नीत खाली पडला. ती उठली आणि तिने घुंगट फेकून दिला. म्हणजे तिने काय केलं तर तिचा जो हात आहे तिच्या कानात खाली पडला आणि त्यामध्ये तो गार्लँड जो आहे तो कशामध्ये, त्या जे काही जाळ जळत होता तिथे त्या अग्नीत जाऊन पडला. आणि ती उठली आणि तिने काय केलं, तिचा जो घुंगट होता, वेल म्हणजे काय तर घुंगट, तो फेकून दिला. पिताजी सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. पिताजी स्पष्ट उच्चारात भोली उद्गारली. अँड हर फादर, मदर, सिस्टर, ब्रदर्स, रिलेशन्स and neighbors were startled to hear her speak without even the slightest stammer. किंचितही तोत्र न बोलता, चाचपडत किंवा चाचरत न बोलता पाहून तिचे वडील, आई, बहीण, भाऊ, नातेवाईक, ओके, त्याचबरोबर शेजारी पाजारी म्हणजे नेबर्स, हे काय झाले तर अचंबित झाले. स्टार्टल्ड म्हणजे काय तर शॉक्ड, अचंबित, त्यांना धक्का बसला. इतकी क्लिअर ती कशी बोलली. पिताजी टेक बॅक युअर मनी. पिताजी तुमचे पैसे परत घ्या. आय एम नॉट गोइंग टू मॅरी धिस मॅन. मी या माणसाशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक्ड. रामलाल काय झाला तर थक्क झाला होता. द गेस्ट बिगन टू विस्पर. जे काही गेस्ट होते तिथे, ओके, लग्नाला आलेले, ते काय झाले तर सगळे कुजबुजू लागले. काय कुजबुजू लागले बघा, ते काय कुजबुजत होते. सो शेमलेस, किती निर्लज्जपणा आहे. सो अगली अँड शेमलेस, कुरूप आणि बेशर्म, असं ते लोक तिथे म्हणू लागले, कुजबुजू लागले. विस्पर म्हणजे कुजबुजणे. भोली आर यू क्रेझी. भोली तू वेडी आहेस का. शाउटेड रामलाल. रामलाल तिचे वडील ओरडले. यू वॉन्ट टू डिसग्रेस युअर फॅमिली. तुला तुझ्या कुटुंबाची लाज घालवायची आहे का. डिसग्रेस म्हणजे कलंक लावणे, स्वतःच्या फॅमिलीवर कलंक लावायचा आहे का तुला. हॅव सम रिगार्ड फॉर आउट इज्जत. आमच्या इज्जतीचा जरा तरी विचार कर. इज्जत म्हणजे काय तर मान सन्मानाची थोडी तरी इज्जत कर. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत सेड भोली. तुमच्या इज्जतीचा विचार केला म्हणूनच भोली म्हणाली. आय वॉज विलिंग टू मॅरी धिस लॅम्प ओल्ड मॅन. मी या लंगड्या म्हाताऱ्याशी लग्न करायला तयार झाले होते. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी अँड कंटेम्प्टिबल कोवार्ड ॲज माय हजबंड. पण मला असा नीच, लालची आणि भ्याड माणसाचा माझा नवरा म्हणून मी स्वीकार करू शकत नाही. आय वोंट, आय वोंट, आय वोंट. नाही, नाही, अजिबात नाही. मी त्याला मी नवरा म्हणून स्वीकारू शकत नाही. म्हणजे नीच असा, आता मीन म्हणजे काय, नीच, गिल्ली म्हणजे लालची, आणि कंटेम्प्टेबल म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो भॅड असा, तिरस्करणी असा माणसासोबत मी लग्न करू शकत नाही. व्हॉट अ शेमलेस गर्ल. किती निर्लज्ज मुलगी आहे. वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. आम्हाला वाटत होतं की अगदी निरुपद्रवी आणि मठ्ठ ती अशी आहे. भोली टर्न व्हायलेंटली ऑन द ओल्ड वुमेन. त्या म्हाताऱ्या बाईकडे रागाने वळून भोली म्हणाली. येस आंटी, यू आर राईट. हो काकू, तुम्ही बरोबर आहात. यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रायव्हन काऊ. मी अडाणी गाय आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर धिस हार्टलेस क्रिएचर. म्हणूनच या निर्दयी पशूच्या गळ्यात मला बांधायला तुम्ही निघाला होता. बट नाउ द डम काऊ, द स्टॅमरिंग फूल इज स्पीकिंग. परंतु आता ही अडाणी गाय, ही तोतरी भोळी आता बोलू लागली आहे किंवा ही बोलू शकते. डू यू वॉन्ट टू हिअर मोर. तुम्हाला आणखीन काही ऐकायचं आहे का. तुम्हाला अजून काही ऐकायचं आहे का, असं ती म्हणाली.
विश्वंभरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. विश्वंभरनाथ जो वाणी आहे त्याच्या वर्डाला घेऊन परत निघाला. द कन्फ्युज ब्रँड्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्ट्रक अप द क्लोजिंग सॉन्ग. आता जे काही बावचळलेले जे काही बँडवाले होते त्यांना वाटलं की समारंभ संपला, म्हणून त्यांनी काय केलं तर शेवटचं गाणं वाजवायला सुरुवात केली. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. रामलाल तिथं थिजून असा उभा राहिला होता. हिज हेड बोट्स लो विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. त्याची मान शर्मेने आणि दुःखाने खाली गेली होती. द फ्लेम्स ऑफ सॅक्रिड फायर स्लोली डाईड डाऊन. यज्ञातला ज्या काही ज्वाळा आहेत त्या हळूहळू विझल्या. एव्हरीवन वॉज गॉन. प्रत्येक जण निघून गेला. रामलाल टर्न टू भोली अँड सेड, बट व्हॉट अबाउट यू? नो वन विल इव्हर मॅरी यू नाव. आता रामलाल तिला म्हणाला, पण तुझं काय, आता तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही. व्हॉट शॅल वी डू विथ यू? आम्ही आता काय करू तुझं, असा प्रश्न तिने विचारला. अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. सुलेखा ती भोळी जी आहे ती शांत आणि निश्चयी स्वरात म्हणाली. काय म्हणाली? डोंट यू वरी, काळजी करू नका पिताजी. इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. तुमच्या उतार वयात मी तुमची आणि आईची सेवा करीन आणि ज्या शाळेत मी एवढं शिकले तिथे मी शिकवीन, असं ती म्हणाली. इजंट दॅट राईट मॅम? बरोबर आहे ना बाई? द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. एवढा वेळ सगळा तमाशा पाहत, म्हणजे हा जो ड्रामा आहे तर सर्व शिक्षिका, तिच्या शिक्षिका एका कोपऱ्यात उभ्या होत्या आणि ते सर्व बघत होत्या. येस भोली, ऑफकोर्स, त्या म्हणाल्या. होय भोळी, अगदी बरोबर. शी रिप्लाइड, त्यांनी उत्तर दिलं किंवा त्याने म्हणाल्या की बरोबर, अगदी बरोबर. And in her smiling eyes was the light of deep satisfaction that an artist feels when contemplating the completion of her masterpiece. आणि त्यांच्या हसऱ्या डोळ्यात अति असं समाधानाचं तेज तरळत होतं, जसे एखाद्या कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण केल्यासारखं वाटतं तसं. म्हणजे ते खूप आनंदी ते शिक्षक दिसत होते. हा जो लेसन आहे इथे आपला काय होतो तर संपून जातो. या जो लेसन आहे त्याचं लिखाण के.ए. अब्बास यांनी केलं आणि मला वाटतंय की सर्वांना हा लेसन खूप आवडला असेल. निश्चितच मलाही आवडला आहे. चला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.